2 दिवसांपूर्वीची घटना. रात्री 11 वाजता एक ऑटो वेगात येऊन थांबला आणि एका 15 वर्षाच्या मुलाला एका व्यक्तीने घाईघाईत उचलले. खांद्यावर घेऊन धावतच इमर्जन्सी वॉर्डमध्ये आला. ऑटोपासून ते बेडपर्यंत जवळपास 50 मीटर रक्ताची सलग धार फरशीवर पसरली होती. लांबून तेवढं रक्त बघून असा अंदाज वाटला की डोक्याला मार लागला असावा, पण ते रक्त नाकातून येत होतं. नळाला पाणी यावं तसं ते रक्त वाहत होतं. ज्या व्यक्तीनं मुलाला खांद्यावर घेतलं होतं त्या व्यक्तीचं शरीर तेवढ्याच वेळात खांद्यापासून घोट्यापर्यंत रक्तानं भरलं होतं. ताबडतोब मुलाला तपासलं. मुलाचं हृदय बंद होतं. त्याचा मृत्यू झालेला होता आणि तो व्यक्ती त्या मुलाचा बाप होता. मराठवाड्यातील एक कुटुंब, पुण्यात कामासाठी आलेलं, आर्थिक परिस्थिती जेमतेम. ही घटना घडण्याच्या 2 दिवस आधी मुलाला ताप आला आणि अंग दुखू लागलं म्हणून ते एका खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते. तिथे आवश्यक तपासण्या झाल्या. मुलाच्या रक्तातील प्लेटलेट्स झाले होते 54,000. निदान झालं होतं डेंग्यू. डॉक्टरांनी सकाळी उपचार सुरू केले. संध्याकाळी मुलाला ताप आला नाही. नातेवाईक बोलले की आता मुलगा ठीक झाला आहे, आम्ही घरी घेऊन जातो, बिल भरायची आमची ताकद नाही. डॉक्टरांनी सांगितले की घरी घेऊन जाऊ नका, मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो, प्लेटलेट्स फार कमी झाले आहेत. कसं तरी विनंती करून एक रात्र नातेवाईक थांबले. दुसऱ्या दिवशी नातेवाईक बोलले की आम्ही ससून हॉस्पिटल किंवा YCM ला घेऊन जातो आणि ते मुलाला घेऊन घरी गेले, कारण आता त्या मुलाला त्रास होत नव्हता, तापही नव्हता. परवा रात्री एकदमच मुलाच्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि वर सांगितलेल्या प्रमाणे पुढील गोष्टी घडत गेल्या आणि मुलगा दगावला. सध्या डेंग्यूची प्रचंड साथ सुरू आहे. एडिस इजिप्ती हा मच्छर चावल्याने हा आजार होतो. साधारणपणे हा मच्छर दिवसा चावतो. जास्त ताप येणे, खूप अंग दुखणे, सांधे दुखणे, डोळ्यांच्या खोमण्या दुखणे ही सुरुवातीची मुख्य लक्षणे असतात. पुढे जाऊन पोट दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, उलटी होणे, खांद्यावर लाल रॅश येणे ही लक्षणे दिसतात. डेंग्यूवर 100% असा कोणता उपचार नाही. लक्षणे बघून त्यानुसार उपचार केले जातात. जवळपास सगळे रुग्ण आठवडाभरात बरे होतात. सुरुवातीला 1-2 दिवस ताप खूप जास्त येतो आणि नंतर कमी होत जातो आणि कधी कधी इथेच माणूस गाफील होतो. लक्षणं कमी दिसतात पण रक्तातील प्लेटलेट्स कमी होत जातात. प्लेटलेट्सची नॉर्मल रेंज 1.5 लाख ते 4.5 लाख असते. प्लेटलेट्स 1 लाखापेक्षा कमी झाल्या असतील तर कोणताही शहाणपणा न करता दवाखान्यात ऍडमिट झालेलं चांगलं. डेंग्यूची लक्षणं कितीही नॉर्मल दिसत असली तरी 1 आठवडा ते 10 दिवस महत्वाचे असतात. नॉर्मल केस मध्ये सुरुवातीला प्लेटलेट्स कमी होत जातात आणि नंतर वाढू लागतात. एखाद्याच केसमध्ये अचानक फारच कमी होऊ शकतात. जर प्लेटलेट्स 20,000हून कमी झाल्या तर नाकातून हिरड्यातून रक्त येऊ लागतं. प्रचंड रक्तस्राव होतो. परतीचे मार्ग इथूनच संपलेले असतात. मृत्यू होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आधी डेंग्यू होऊन गेला आहे किंवा नेमकाच झालेला आहे त्यांना दुसऱ्यांदा झाला तर धोका अधिक असू शकतो. जास्त काळजी घ्यावी लागते. तांत्रिक गोष्टी खूप आहेत पण या ठिकाणी ते सर्व लिहिणं गरजेचं नाही. शक्य तेवढे अवघड मेडिकल शब्द वगळून हे लिहिलं आहे. हे लिहिलेलं वाचून डेंग्यू झाला म्हणजे आता असंच होणार असं काही नाही. एखादाच पेशंट त्या अवस्थेपर्यंत पोहोचतो, पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी काळजी घ्यावी. आपल्या जवळच्या कोणावर ही वेळ येऊ नये म्हणून हे लिहिले आहे. आयुष्यात एवढी मेहनत घ्यायची, कष्ट करायचे, चढ उतार बघायचे आणि मृत्यूला कारण एक क्षुल्लक मच्छर ठरवायचे, किती वाईट. तो मुलगा त्या दवाखान्यातून घरी गेला नसता किंवा इतर कुठे सरकारी दवाखान्यात भरती झाला असता तर नक्की वाचला असता. अर्ध्या तासांपूर्वी चांगलं बोलत असलेला मुलगा अचानक कसा गेला म्हणून रडत होता. प्रत्यक्षात त्यांनी 2 दिवस अज्ञानातून वाया घातले होते. तो बाप नंतर कितीतरी वेळ भिंतीवर डोके आपटून रडत होता की माझ्या चुकीमुळे मुलगा गेला. सध्या साथ सुरू आहे. इतर व्हायरल इन्फेक्शनची आणि डेंग्यूची लक्षणं जवळपास सारखीच असतात. होईल कमी म्हणून दुखणं अंगावर काढू नका. काळजी घ्या.